हाय, हाउ आर यू? आप कैसे हैं? मराठी मराठी. अननस आहे की अननसचा पप्पा. एवढा झाड. अगो बाई, मला हे माहित होतं की आम्ही येणार आहे म्हणून तिने आधीच माझी सोय केली आणि न विचारता आईने माझ्यासाठी रस्सा केला आणि सांगितलं पण की भाऊ मी रस्सा केला. आय एम प्राऊड. रस्ता दे बा तिकडून पण. ए बाहेर तिकडून नको जाऊ भाऊ. इथे होता ना, उतरायला जमेल ना. हात पकड माझा आधी, हात पकडून जा. ऐकू काटा बघा काटा. अरे नको रे, आपलं सिंपल जागेवर जाऊया. मला पण घेशील? सोड मला, सोड आता. जा, मी उतरीन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आताच आपण आलो होतो, थोडा वेळ विश्राम केला. विश्राम म्हणजे आराम केला नाही, थोडंसं काम केलं, थोडं मुलांबरोबर खेळलो थोडासा. आमचा पण दम निघाला व्हायचा. सो आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि भेंडीची भाजी आणि चपाती आहे. सकाळ सकाळ मी पहिले डाटा ट्रान्सफर केला, त्याच्यानंतर मग आईने मस्तपैकी कोरा चहा दिला. गावचा मस्त सुकूनवाला कोरा चहा बोलतात त्याला. कोरा चहा घेतल्यानंतर दुधाचा चहा, मस्त तव्यावरची गरम केलेली ब्रेड आणि आता भेंडीची भाजी आणि मस्त बाईसा. आजूबाजूला मस्त एवढं वातावरण छान आहे, सगळं हिरवगार झालं आणि आपली तुळस इथे आणि मस्तपैकी थंड वारा येतोय. आणि अजून पाऊस तर पडला नाही पण हो पडेल लवकरच पाऊस येईल. आजे होताच असा मध्ये मध्ये येतोय, अजून कंटिन्युअसली म्हणतात ना कोकणातला पाऊस, तो नाहीये. आणि समोर बघा, हा ये वाट बोलते. सो इथे आहे चपाती भाजी आणि मामा तिकडे बसलाय नेटवर्क साठी. आणि काव्या आहे, हिला तुम्ही बघितलं. काव्या हाय कर. हाय, हाउ आर यू? आप कैसे हैं? मराठी मराठी. तुम्ही कसे आहेत? तुम्ही कशा आहेत? मला आहेत ना. अजून फ्रेश तर झालो नाहीये, जरा गावाला आलोय ना, नवीन आहे. आज पहिला दिवस आपला, तर थोडस नेटवर्क बघूया. अरे तू पण पडशील, मला पण घेऊन पडशील, दोघं पण खाली घरंगळत जाऊ. तो नेटवर्क साठी इथे येतं. आमचे मामी आहेत एक, म्हणजे त्या गावी मामा मामी सगळे म्हणजे ते नातच आहे, आई बाबा. सो तर त्यांच्या घराजवळ नेटवर्क येतं. अख्ख्या वाडीमध्ये त्यांच्या घराजवळ नेटवर्क येतं. म्हणजे जे पण येतात ना, मामा पण गेला मगाशी, ताई पण गेली, मम्मीला पण सांगितलं की आपण आलोय म्हणून, पोचलोय व्यवस्थित. सो आता इंस्टाग्रामला अपडेट द्यायला चाललोय वरती की सुखरूप पोचलोय म्हणून. आणि तुम्ही हा ब्लॉग कधी बघाल आय डोंट नो, पण ते सगळे ब्लॉग्स आपले मुंबईला आल्यावरच येणार. काय रे बाबा? काय नाही. अजून एक गोष्ट अशी की या ज्या पायऱ्या आहेत त्या सेम अशा होत्या इकडे, पण आमचे आजोबा होते म्हणजे बाबा होते तेव्हा ते ग्रामपंचायत मध्ये होते. हे मी मागे पण सांगितलं होतं, आता पण सांगतोय. तर त्यांनी हा रोड पूर्ण बनवून घेतला वरपर्यंत आणि आता हल्ली नवीन रोड झालाय, तो जातो ते वरचं घर आहे ना तिकडे जातो तो. सो असं एक म्हणजे गाडी बिडी कोणाची असेल, 4 व्हीलर 2 व्हीलर तर. पण पहिले या अशा पायऱ्या होत्या इथून अशा वरती अशा. सो या तशाच आहेत तेव्हापासून चिऱ्याच्या. आणि पण या थोड्या चालायला जरा हेवी जातात, म्हणजे आजारी पेशंट असेल माझ्यासाठी तर. तो बघा तो पोचला पण. या आमच्या मामी आहेत, हॅलो करा. सो इथे यांची तुळस आहे. यांचं घर आहे ना एकदम जुन्या टाईपचं आहे. तर आता नाही ते वरती नेटवर्क साठी बसले आणि मुश्किलने एक कांडी आली. समोर मस्तपैकी डोंगर आहेत, काळोख बघा केवढा झालाय. आणि हे आपलं सर्वात मोठं झाड आहे आंब्याचं कलम, हे हापूस आंब्याचं. बट यावर्षी आंबेच नाही लागलेत, कुठेच नाही लागलेत. आणि तिकडे खाली पण आहे आणि ते आपलं घर आहे ते समोर, ते पण एक कलम आहे, ते बाबांनी लावलेलं नवीनच. हे एक घर आहे. अशी आहेत 6 घरं आहेत आणि ते एक मागे घर आहे ते वाला, ते मी तुम्हाला दाखवतो, नवीनच बांधलं गेलं. इथे वरती पण एक आहे घर आणि तुळस वगैरे आहे. आणि आता जोरात पाऊस येणार आहे. जय, पाऊस येणार आहे आता. सावधान रहे, सतर्क रहे और अच्छे से रहे, नहीं तो बीच बीच चमकी. फायनली पाऊस आला. मस्त एन्जॉय, लेट्स एन्जॉय. बघा एन्जॉयमेंट, बघा एन्जॉयमेंट. मस्त वाटतं यार, एक नंबर. अरे जय,
इकडे भिज ना, एवढा पाणी पडते इथे आंघोळ कर ना, छत्री घेऊन काय भिजतोय हा? जा ये तिकडे ये. मामीने आम्हाला, मामी बघा, मामी आऊ मामी, मामीने संत्रा दिले. अरे संत्रा आहे की संता, अननस आहे की अननस आहे की अननसचा पप्पा. एवढा झाड, अगो बाई माझे, नको एवढा. मस्त अननस लागला. आणि आहे ना, आता आम्ही असे सगळ्यांची घरं फिरतोय. हे आपल्या भावाचंच आहे घर. तर मामी गेल्यात आता ऑफिसला, जॉबला गेल्यात, त्या टीचर आहेत इकडे ना. त्यांच्या घरी बघा अटला सुकवलाय. आता याचं काय करणार आहेत, उकडणार की याचं काय दुसरं पण करत असतील ना? अच्छा, भाजी पण करतात. हा, मी बघितलं भाजी पण करतात. आणि ते लाकडं पण भरून ठेवतात. पण आहे ना, ताडपत्री टाकायला पाहिजे होती, नाही तर ना बारीक बारीक बोंद के वजह से गीला हो जाता है. हे याला काय बोलतात? पडला नाही अरे, त्या लोकांनी काढून ठेवलाय. फणस तो बघ, आता पडला, तू बघितलं? हा मग पडला असेल असं बोल. याला काय बोलतात? पाण्याचा गरम पाण्याचा फिल्टर. अरे पण त्याला काहीतरी मराठीमध्ये नाव असेल ना, काय बोलतात? आणि हा बघा, याला भिजू नको म्हटलं तरी भिजला. आणि आता इकडे बघा झरा वाहतोय फुकट मध्ये. याला म्हटलं याच्या खाली उभा राहा, चांगला फ्रेश होशील. हा, त्याला का थंडी लागते पण दाखवत नाही. हा. तर हे बघा, हे जातं पण आहे, जातं बोलतात त्याला. आणि आहे ना, हे बघा, हे चप्पल शिवायचे. हे असं सगळं साहित्य आमच्या बाबांकडे पण होतं, आहेत अजून पण आहे. ती कसली फुलं आहेत? आनंदाची फुलं. अनंताची फुलं आहेत बघा समोर. अभी तो दिन पहिला आहे गाईज, अभी तो दोपहर आहे, अभी रात तक ब्लॉग चलेगा. आणि इथे ना नेटवर्क साठी भाईसाहेब खूप पापड वेलावे लागतात. हा, अशा पिशव्या लावून ठेवल्यात बघा. त्यांच्या तिकडे पण लावून ठेवल्यात, दाखवतो बघा. हे बघा, असं इथे नेटवर्कचा इश्यू आहे. बोल. अरे पियुष दादाकडे काय आहे, कुत्रा आहे माहिती आहे मला. काही इथे नेटवर्क, तुझं जिओ आहे ना, मग तुला येते नेटवर्क? हा, इकडे जुनं घर होतं आपलं. इकडे परिसर आहे ना मित्रांनो, इकडे आपल्या इथं जुनं घर होतं. म्हणजे खूप वर्षापूर्वी तिकडे बापांचे पण आजोबांचे पण आजोबा राहायचे या घरामध्ये. तर हे तोडून बघा ना, तिकडे आपलं खाली घर बांधलं. हे घर आपलं आहे का? आणि तर या जागेचं काय करणार आहे? घर बांधण्याचं जुनं लाकूड ते पहिल्याच व्हायचे, त्याला काही वाळू नाही लागत, काय नाही. आहे तसंच आहे ना? आहे तसंच आहे, अजून काढता. अरे आईला भेटलं काय सगळेजण? हा, तर मित्रांनो, आईला तुम्ही ओळखलंच असेल. आपल्या एका जुन्या ब्लॉग मध्ये ना आईनी ब्लॉगिंगची सुरुवात केली होती. तर आजच्या ब्लॉगची तर मी सुरुवात केली आहे, पण उद्याच्या ब्लॉगची सुरुवात आपण आईपासून करूया. आणि आईनी स्पेशली आज मला वाकट्यांचा रस्सा केला भाईचा. हा, तर आई मला वाकट्या किती आवडतात, भरपूर आवडतात. आई माझ्यासाठी खास आणून ठेवते. सांगितलं पण नव्हतं तरी पण आईने हा, तिला हे माहित होतं की आम्ही येणार आहे म्हणून तिने आधीच माझी सोय केली. आणि न विचारता आईने माझ्यासाठी रस्सा केला आणि सांगितलं पण की भाऊ मी रस्सा केला. आय एम प्राऊड ऑफ यू, लव्ह यू आई, लव्ह यू, फुल इज्जत. मस्त वातावरण आहे यार. काव्या काय मग? दोघं पण थंड झाले. चला याला पहिले आंघोळ घाला. तू थंडी लागत आहे? थंडी नाही लागत, मग तुला म्हटलं ना, हवं हा इथे पाणी पडते, इथून जा म्हणून आंघोळ कर. मी पण भिजणार होतो, बघूया थोडा भिजलो तर मस्त पैकी भिजू. आणि आपल्या या तुरळ गावाचं, म्हणजे आपलं जे तुरळ गाव आहे ना, तिकडचं ग्रामदेवत म्हणजे ते बघा दाखवतो. ये देखलो, हे मंदिर आहे. ते मागे शिमग्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ते मंदिर आतून वगैरे. आता काय मोठा आहे. आता आपण त्या आईकडे चाललोय तिकडे. हे बघा तिकडे समोर बसले, तिकडे त्या आईकडे जाऊया. चला जाऊया खाली. इथून नको, रोड वरून जाऊया ना मस्त फिरून. तिथून मागून रोड वरून जाऊया. भिजत येशील ना रे तू, भिजत येशील ना. मग हा काय भिजलायस? थंडी लागली ना. आणि चप्पल कोणती घालून येतो ही एवढी मोठी. अरे तुझ्यासारखे 3-4 पाय राहतील त्याच्यात. पाय स्लिप झाला तर, आणि अडकून पडलास तर अडकून बिकून काय पाकाडी सटकलं तर वाट लागेल. हा, मग बरोबर बोलते आई, असंच पाहिजे तुला. ए परत चालला घालायला. अरे कसली तुझी नाही आहे.
हा मग बरोबर. ही बघ काव्याने घातल्या आईची. व्हेरी गुड. मस्त इथे गुलाबाची झाडं पण आहे इथे लावलेले. हे कोरफड आहे आणि हे तुळस लावलेले. वाव सुंदर. इथे लाल आणि तिथे त्यांचा डॉगी पण आहे. हे मस्त ना असं मित्रांनो. मस्त चिऱ्यांचे एकदम ओरिजिनल. ओके. हे आहे ना याला तिसगा बोलतात. म्हणजे हे जंगल आहे. तिसगा आहे. तिसगा इन द सेन्स की एक जंगलच आहे आणि त्याच्या जंगल पार केल्याच्या नंतर पायरी सपाट लागतो. म्हणजे डोंगराचा भाग लागतो असा सपाट भाग लागतो. सो दॅट्स कॉल पायरी सपाट. तिसगा आतमध्ये म्हणजे हे तर जंगल आहे नॉर्मली. तिसगा म्हणजे एकदम जंगल एरिया जिथे वाघ पण भेटू शकतो, बिबट्या पण. हा आणि हा नवीन रस्ता केलेला आहे. हा कोणाचा आहे? हा पण आपलाच आंब्याचा आहे. मस्त वातावरण झालंय यार मित्रांनो, काय सांगू. हा कसला ते कसला खड्डा पाडलाय? खड्डा कसला पाडलाय? विहीर पाडली आहे. हे घर बघा काय बांधलंय मित्रांनो. जबरदस्त बांधलंय. सही बांधलंय. ऍक्च्युली या लोकांचं हाफच होतं पण यांच्या घरामध्ये त्यांची फॅमिली खूप मोठी आहे त्याच्यामुळे आधी फक्त टेरेस होतं आणि वरती आता परत त्यांनी वाढवलं. सुपर्ब केलेलं आहे. एक नंबर काम. मस्त केलं. इथे टाकी वगैरे आहे. एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे ना आई. पत्रे बित्रे एकदम प्रॉपर लावलेले. कशाला दुसऱ्यांच्या घरी जायचं? असं थोडी जातात दुसऱ्यांच्या घरी. नसतं जायचं असं. लांबून बघायचं. श्री कृपा नाव दिलेलं आहे आणि मस्त बांधलेलं आहे एकदम. हे बघ असं. मामा पण तुळस अशी आतमध्येच घेणार आहे. हा ही अशी आपली जी तुळस आहे ना अशी आतमध्ये घेणार आहे. मस्त केलेलं आहे घर. आणि समोर यांचा एरिया पण खूप आहे बघ ना. आपला पण असाच आहे समोर. हो खूप जागा. हे बघा सही केलं ना. हे बघ मस्त दिसतं ना घर इथून. एक नंबर. जबरदस्त फील्ड. आणि बघ इथे त्यांचं नाव पण लिहिलेलं आहे. पाटी पण लावली. तुरळकर्स हाऊस. सही मस्त. आणि इकडे काय ही कोणाची जागा आहे? ही कोणती? यांचीच जागा आहे. कडक. अरे मोगऱ्याची फुलं बघ ना. मोगरा घेऊ काय? एक काय आपलंच आहे की? अगं मी दररोज घेते मोगऱ्याची फुलं. छान वाटतात ना फुलं. अरे भाई भाई काय सुगंध आहे. वाव हे बघ. आई शपथ एक नंबर. आणि तुझं गाणं एक नंबर. घेऊन जाऊया आपण मुंबईला जाताना. डबल आहे. चला डबल आहे. डबल बघू. हा डबल आहे. डबल डबल फुल आहे. कसं आहे? मस्त. दीदी आपण ना ह्या फुलांचा ना गजरा किंवा झाड लावूया. एवढंच पाहिजे बस. अजून काय पाहिजे? लाईफ में ये सुख की चाहिए भाई साहब. हा आमच्याकडे मोगरा होतो गावच्या ठिकाणी. तुम्ही नेलात तरी पण होऊ शकतो. फांदी न्यायची आणि हे लावायचं. डबल मोगरा. पण आमची मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त महिनाभर टिकतात किंवा 15 दिवस. तुम्हाला आम्ही पाठवतो. याच्यापेक्षा जास्त सुख काय पाहिजे अजून. आणि मस्त पैकी मच्छीचा रसा आणि तांदळाची भाकरी. ले बात झालं. चला हा मी बरा येतो. थोड्या वेळात येतो. अच्छा ठीक आहे आताच येतो. हा सकाळी आलो. हो मम्मी बरी आहे. अरे असते रे बघ आता एवढी मोठी चप्पल घालतो. स्वतःची चप्पल नाही घालत ना. असा करतो. बाबा बऱ्यात ना? अगदी जित सुस्या शाळा नाही. अरे वा का बा झाला काय जेवण बिवण? ती कसली फुलं आहेत? लालवाली कसली? फुलाचं काय सूची. अच्छा एक कोणती तरी सूची फुलं आहेत मित्रांनो. कमेंट करून सांगा. आणि जबरदस्त. झाड कसं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर बघा आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. कसं पाठवशील? कोरिअरने पाठवशील नाही तर. आणि सगळी शोची झाड बागच बनवले मस्त पैकी. खूप छान. आलेला होता सिंध्याला. मामाच्या गाडीवर गेला नाही मग. कुठं इथून ते चिपळूण भाईसाब एवढ्या लांब.
हा 20-25 किलोमीटर आहे ना चिपळूण. हा अक्षरशः हालत खराब झाली शेवटला बसलेलो तेव्हा होय? बाईकवर. बाईकवर हा मामाच्याच गाडीनं हो, गेलो. मामाच्याच गाडी. झालं जेवण? हा जेवण झालं. काव्या आता येत नाही. ही का वाज घेते अशी पाया मी आता पाया पडतेस का पाया पडतीस का म्हटलं बर. हा मग 11:30 होत आहेत. वाज चांगला आहे त्याचा. इथे पण तुळस आहे. गुलाब आहे का गुलाब? आता आपण जातो जरा खालच्या पर्यामध्ये जरा पाणी बघायला. लेट्स गो. नशीब नदी नाही म्हणता ठीक आहे, बट परा तरी आहे ऍटलिस्ट नदीचा लुफ्त उठवण्यासाठी. काय बोलते? अरे एकदा आलेलो ना तेव्हा एवढा पूल भरला होता ना, एवढं निथळ स्वच्छ पाणी, एक नंबर. हे बोरिंग पडली. रस्ता कुठून आहे? बोरिंग पडली अजून. हा बोरिंग कुठे ठीक आहे. कुठे ही? हा एकाच वायर जोडणार. ही कोणाची आहे? आमची आपली आहे. हा. आपली ही जमीन कोणाची आहे? हा ही जमीन कोणाची आहे? आपली. मग हे पाणी आहे का तिथे? आता पाईप अजून जोडलं नाही. पाणी आहे. पाणी आलं बोरिंगला. लागलं हा लागलं. ये बात. चला जाऊया. कुठून जायचं खाली? ए चल. खाली कुठून जायचं? जायचं खाली. अरे हा तिकडून आहे ना रस्त्यावरून. हा पण ते बरेच पाणी आहे ना. अरे मग काय एवढं पाणी थोडी आहे वाहण्याचं. अरे पण ते पाणी स्वच्छ नाही भाऊ, मातीचं पाणी आहे सगळं. वायर जोडलं ना भीती वाटते. वायर कुठे जॉईंट नाही केली आहे ती. इथं नाही का खाली जाणं. हा? इथं आहे. कुठून आहे? हे काय इकडून पण तर आहे. इकडे बघूया आपण इकडे कसं पाणी आहे. हा इकडे जरा आहे बऱ्यापैकी स्वच्छ. मग अशी सकाळी आलो आपण तेव्हा एकदम स्वच्छ पाणी होतं, पण आता बघ थोडं माती झालं. पाऊस पडला ना. थोडस चांगलं काय ग्रीनरी वाटते मला राव. इकडे भीती वाटते. मला जरा हे जरा मोकळं वाटतं त्याच्या. मला इकडे तर भीती नाही वाटत, तिकडे जास्त वाटते. अरे इकडे झाडं बिड आहे काय साप बीप असेल. काय ग्रीनरी वाटते भाऊ, एकदम मस्त. लाजळू आहे. थांब ना तू कशाला हे करते बा. हे बघ ती बघ ही आहे. ते नाही, अरे ते हा हा आहे बघ. इथे पण आहे. हे बघ. पहिला नुसता जिवंतपणा रे मित्रांनो. एवढं काय घाबरतो, तुझं काय बोट नाही ते. अरे मी घाबरत नाहीये. आता करवंद असतील का? पण असं करवंद आता आहेत पण ते पावसाची काय खाणार. मम्मी बोलते या रस्त्यावर गाड्या मारतात. कुठे? अरे लाल परी ऍट द टाइम ब्रो. एक नंबर. करवंद दिसला. अरे हा गुड 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 व्हेरी गुड. काटा आहे ना. चेक कर, खाऊन बघ. इथे पण आहे. पुढे दाखव. जवळ आहे. हे काय जवळ आहे. सही खा ना. चिकटपूस. ऐशपत मला पण आता. मला पण ते नाही. ही विभो वरती लागलेत. वरती लागली. मला पण ते नाही. पहिला काय गोड आहे रे. हा थँक्स ब्रो. अरे हा चिंटूकला दिलाय. हे घ्या. हे की खावा तुम्ही दोघं. कोणती? टाकल्याची भाजी. टाकल्या ही आहे टाकल्याची भाजी. पण ही झेरीली आहे की अशी नॉर्मल आहे, खाऊ शकतो? आता हे अशी तोडायची. ही राहू द्या, ती तोडत नाही. मस्त मस्त मोठी मोठी आहेत बघा. आणि ते छोटे दाखवतो हे बघा. हे ताई वरती मोठी मोठी आहेत. सावळे सुंदर रूप मनोहर सावळे. आला ते त्याला खायचं पण कसं पण करू खाऊन बघ. खाऊन बघ. काढायची कोणाला होते? हा एवढा कच्चा. थोडा साईडनी खाऊन बघ ना. रस्ता दे बघ तिकडून पण. ए भाई तिकडून नको जाऊ भाऊ. इथे होता ना. तुला जमेल उतरायला? उतरायला जमेल ना. हात पकड, माझा आधी हात पकडून चाल. ऐक काटा बघा काटा. अरे नको रे, आपलं सिंपल जागेवर जाऊया. मला पण घेशील? सोड मला, सोड आता. जा, ये. मी उतरीन. हे बघ ह्याच्यावर पण ठेव. कसा ठेव इकडून डायरेक्ट पाय? हा मग ह्याच्यावर ठेव ना. त्याच्यावर पाहिजे. अगो बाई एवढं उतरण्यासाठी. मग ते काय नाही लागणार ना. इझी इझी ब्रो, इझी इझी. अरे खाली बस, मला कुठे जातो. अरे काय करू? खाली बस, खाली बस, खाली बस. अरे त्याला त्या दगडावर पाय ठेवायला सांग. ये ना. पायाने ठेव. करू नको. नाही तू खाली उतर. अरे देवा. येस पाऊस पण येतोय गाईज, बारीक बारीक. जय मस्त ना.
आता फ्रेश व्हायचं. ये तिची आहे ना ही माती एकदम भुसभुशीत झाली आहे. म्हणजे पाय जरी ठेवला ना तरी नरम नरम वाटतं एकदम. म्हणून थोडं रिस्की आहे. अरे चल, मी तिकडे जाण्यासाठी आलोय. हे बघा इथे वारुळ पण आहे. वारुळाला कधीच हात लावायचा नाही. आई ही कोणती पानं आहेत? बेलाच्या पानाची ए भोळा शंकरा शंकरा. फायनली आपण आपल्या पॉइंट वर आलेलो आहोत. लेट्स गो. खाली जातो ना. तुला काय घाणेरड्या पाण्यात जायचंय? स्वच्छ आहे पाणी. ते बघ तिथे किती स्वच्छ पाणी आहे मध्ये. चुपचाप चल. अरे एवढा सिंपल रस्ता होता, एवढं मगजमारी करून गायस तिथे गेलो आम्ही. काय बोलू. देखो सगळे पर्सनली आपापले चढतायत, पण माझा पर्सनल चढतोय कोणाची मदत न घेता. मंदार बोलतात आपल्याला. हे असं सगळं परिसर आहे आपल्या इकडचा. गावी 12 वाजता जेवण झालंय. बघा आता मी जेवायला बसलोय. तुम्ही मला जेवायला. आता का असं बसलो आम्ही सगळे, म्हणजे बिना लाईटचे, कारण लाईटचं काम चालू आहे ना वरती, त्याच्यामुळे मग सगळ्यांचे मीटर डाऊन जाईल. जो लाईटीचा खांब असतो ना त्याचं काम पुढे. आणि गावी आता 12 वाजलेत, फक्त 12:10 झाले आणि एवढ्या लवकर जेवण. आपल्या इथे मुंबईला 2-2, 3-3 वाजेपर्यंत जेवण तयार होतं. अरे माझ्याच एकदा काटा अडकला होता. नाकीनं वाले ते काढता डोक्याचा भाग आहे. व्यवस्थित खाशील काय? अगो बाई, सोलून द्यायला सांगते आता. ये अरे त्याला इथे बसवतो, तिथे काळोखात मच्छी सोलून खातो. खाशील का? अरे रसा केलाय की काय केलंय? याच्यात हे काय टाकलंय? कोको आटल्या आटला का टाकल्यात? आटल्याने चव येते. खाऊन बघ. अरे अरे याच्यात रसाच नाहीये. अरे चल हाय ते खा. चलो ठीक है, क्या ही फरक. चला मित्रांनो या जेवायला. कुछ नया ही लग रहा है, इसको हटा देंगे आपण. सुंदर, अप्रतिम. आई संध्याकाळी एक नंबर. आताच फ्रेश झालो मस्त पैकी. दिवसभराचं आलेलं तर म्हटलं की थोडस रेस्ट करूया आणि थोडस गाव बघायची इच्छा असते. पहिल्यांदा आलो आपण गावी की थोडं ते वेध लागतात सगळीकडे फिरण्याचे. सो त्यासाठी मग ते करून घेतलं. आणि एक सीन असं झालं होतं की हा जो इकडे पोल आहे ना लाईटचा, हा लोखंडाचा, तो रिस्की होता. बिकॉज ही माती आता पावसाने नरम झाली आहे आणि खाली पण थोडासा दगडी आपला जो बांध आहे ना तो पडला पावसामुळे. सो त्याच्यामुळे मग ही रिस्क नको पत्र्यावर पडण्याची. त्याच्यामुळे हा पोल काढला आणि तिकडे शिफ्ट केला समोर. हा हो, परत लावल्या ह्या तारा वगैरे बाईसा. हो गावी पण म्हणजे काम करण्याची भीती असते थोडीशी. 4-5 तास लाईट नव्हती त्याच्यामुळे हो सगळीकडे बंद ठेवलं होतं. हे आपलं सगळ्यात जुनं कलम आहे. म्हणजे माझ्या मावशीने लावलं होतं. ह्याला किती 50 वर्षाच्या वरती झालं ना? जास्त वर्ष झाली. 50 वर्षाच्या पुढे. हा जुनं झाड आहे हे. आणि प्रत्येक दरवर्षी आड करून हापूस आंबे देतो. हापूस आंब्याचा आहे. आता हे कमी झालंय झाड, नाही तर पहिले याचा घेर आहे ना खूप मोठा होता. आता किती कमी झालंय बघा. आता आपण चाललोय जरा असंच थोडस इकडे आपलं काम आहे ते करण्यासाठी. जाता वाजलेत बरोबर रात्रीचे 10:15 आणि आम्ही इथे वरती आहे नेटवर्क साठी. बिकॉज एक कांडी मुश्किलने एक कांडी येते वोडाफोनची. जिओला इथे आहे बऱ्यापैकी नेटवर्क, बट आपला वोडाफोन आहे. तर बघा ना गाईज, अख्खा काळो काय यार, लिटरली अख्खा काळो काय. मागे आता हे फ्लॅश आहे पण तिथे पण लाईट आहे. अख्खा काळो काय. आणि मागून आहे ना बिबट्यांचा विषय आहे इकडे. बट कधी रात्री असं नाही, म्हणजे जेव्हा सगळे जागे वगैरे असतात ना तेव्हा नाही, बट आहे बॉस. फायनली आलोय आपण. आणि जेवणाचं काय झालं जेवण? काय आई काय मग उद्या आपल्याला नाचत होते. आता इथे छान गाण्याच्या वेळेला खूप नाचलो आम्ही. आता जेवणाचा वेळ झालेला आहे. जेवायला चला, आमच्याकडे जेवायला या. मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. काल आपण आलो सकाळी आणि दिवसभर मग आपण गावामध्ये फिरलो. खाली वगैरे पण गेलो. पऱ्या पण बघितला पाणी आहे की नाही. आणि खूप साऱ्या काल गोष्टी केल्या. आणि पहिला दिवस असला की होतं असं. हा सकाळ कोल्हे बघितले. नंतर तुम्ही बघितलं ते लाईटचा जो पोल होता त्याचं काम इथे निघालं गावामध्ये. तर असं सगळं एकूणच कालचा दिवस होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.